जे टायगर मित्रांनो, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, अगोदर ते व्हिडिओ बघा. हा बोला बोला बोला. डॉक्टर भराटे सरांनी माझ्यावर हात उचललाय. कोणत्या डॉक्टरने? डॉक्टर भराटे. डॉक्टर बराटे. रमेश भराटे. रमेश बराटे. कुठं आहे हॉस्पिटल? गायत्री हॉस्पिटल 5 नंबरला, कलेक्टर ऑफिसच्या समोर. 5 नंबरला. हे हॉस्पिटल आहे का? क्लिनिक आहे का? नाही, फुफ्फुसाचं आहे. फुफ्फुसाचं आहे का? हो. का बरं? कशासाठी? मला हॉस्पिटलला ड्युटी करायची नव्हती तिथं, पण मी गेले नाही 2-3 दिवस झालं. हा, हा, तर मला त्यांच्या मॅनेजरला फोन करून बोलून गेलं लावलं. हा. असं म्हणलं की तुला सरांना बोलायचंय म्हणून. मला सकाळी कॉलेजमध्ये असताना कॉल आलेला. बर. मग मी त्यांना 5 वाजता 6 वाजता कॉल केला की काय काम होतं. मग त्यांनी म्हणले तुला सरांना बोलायचं, भेटायला आहे. ठीक आहे म्हटलं, मी येते. हा, हा, मग मी भेटायला गेले त्यांना. हा. कॅबिन मध्ये गेल्याच्या नंतर सरांनी लाईट कॅमेरे वगैरे सगळे बंद केले आणि मला मारायला चालू. अरे बापरे. हा. काय नाव काय त्या डॉक्टरचं? म्हणजे आम्ही काम करत म्हणजे आमची चुकी आहे का? हॅलो. हा, आता बोला. हा. मग आम्ही तिचं काम करतो, चुकी आहे का? नाही नाही नाही. हा. इथं मला 3 महिने झालं पेमेंट पण दिला नाही. किती आहे पगार तुम्हाला? पेमेंट मला 8ने दिलाय त्यांनी. 8,000. तुमचं नाव काय पूर्ण? मित्रांनो, हा विषय लातूर, हा जो हॉस्पिटल आहे लातूर जिल्ह्यामधील 5 नंबर गेटला गायत्री हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलचं नाव आहे. आणि तो डॉक्टरचं नाव आहे मित्रांनो डॉक्टर रमेश भराटे. बघा या डॉक्टरची किती हुकुमशाही आहे. या डॉक्टरांची अगोदर कमसे कम 5-6 महिलांची कंप्लेंट पण आपल्यापर्यंत आली होती. त्यांना तिथल्या त्या महिलांना जे कंप्लेंट आली त्या महिलांना जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये पण कंप्लेंट करायला लावलोय. पण तरी सुद्धा त्या पोलीस स्टेशन तिथले MIDC पोलीस स्टेशनची दखल देत नाही. आणि हे कंप्लेंट आमच्या टायगर ग्रुपचे पदाधिकारी अहमदपूर तालुक्याचे प्रमुख भागवतदादा पाटील यांच्याकडे कंप्लेंट आली असताना तिथे चौकशीला गेले असताना कुठे या गायत्री हॉस्पिटलमध्ये मित्रांनो, हा भाग 1 आहे. तुम्हाला दुसऱ्या भाग मध्ये तुमचं दुसरं दाखवेल तुम्हाला मी. पण जे हे घडते ना मित्रांनो, हे चुकीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आज आपल्या माता भगिनीवर किती अन्याय होतोय. आणि बघा हॉस्पिटलला कामावरती नाही गेले म्हणून हा डॉक्टर त्याला मारतोय. CCTV कॅमेरा बंद करून, सगळं कॅमेरा बंद करून. मित्रांनो, हे चुकीचं घडतंय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, असल्या नारधमावरती अशा डॉक्टरांविरुद्ध कारवाई तर होणारच. ह्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्या ताईला मदत मिळवून द्यायचं मित्रांनो. पुढचा भाग तुम्हाला दाखवणारच लवकरच. पण हे जरा व्हायरल जास्तीत जास्त करा मित्रांनो, जेणेकरून सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे व्हिडिओ. जय टायगर.